मम्माचा बर्थडे आहे. मम्माचा बर्थडे आज. चक भरला गेले लगेच झाली सुरू. ती पण आणणार आहे. ध्रुवींसाठी पण आणणार आहे. हॅलो एव्हरीवन, नमस्कार. आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर इकडं ध्रुवीन झोपेतून उठला आहे. चक भरला गेले लगेच झाली सुरू. तर ध्रुवीन झोपेतून उठला आहे. त्याचे पप्पा ऑफिसून आले आहे आणि मी मस्त तयार होऊन बसली आहे, कारण की आज माझं स्पेशल डे म्हणजे माझा वाढदिवस आहे. तर नेहमीप्रमाणेच तो मला काही एवढा आवडत नाही, पण नचिकेत आणि ध्रुवीनला जास्त आवडतो तो. म्हणून आता आम्ही त्याला सेलिब्रेट करायला जातोय. फर्स्ट बर्थडे. ध्रुवीन माझ्या पोटात होता मागच्या वर्षी, त्याचा बर्थडे आता येणार आहे 2-3 दिवसांनी, ते तुम्हाला माहितीच आहे. आणि त्याच्यानंतर आता आज माझा बर्थडे, बघू आता काय सेलिब्रेशन करतो. जातोय आम्ही बाहेर, तर चला तुम्ही पण माझ्यासोबत. माझ्या बर्थडेला मीच इन्व्हाइट करते. सेलिब्रेशन नाही, फक्त आम्ही जेवण करायला चाललो. तर जेवण करायला चालू, कारण की मला दिला त्यांनी आराम स्वयंपाकाचा, आणि त्यांनी आई तर मला बाहेर आता जेवणसाठी दिले, कारण की मी पण थोडा आरामाने जेवण करू शकते, एन्जॉय करू शकते बाहेरचं फूड. तर चला मग आता ते गेले निघून, आता आपण जाऊया आपली ध्रुवींची बॅग सोबत. आणि बर्थडे विड्डे काही असला, मोम फर्स्ट, बेबी फर्स्ट, म्हणून मोमची जिम्मेदारी आपली घेणं गरजेचं. आम्ही जातोय आणि इकडं बा ध्रुवींची मस्ती. त्या हॉटेलला आलोय जेव्हा आम्ही शेतात गेलो होतो, मग इकडे आम्ही जेवायला थांबलो होतो. हे कृष्णा इन हॉटेल. तर 1 तासाचा प्रवास करून नचिकेतनी माझ्या बर्थडेसाठी ते स्पेशल जेवणासाठी आणलेलं आहे. तर तुम्ही त्या व्लॉगमध्ये नक्कीच हे हॉटेल बघितलं असेल, म्हणून हे जास्त मी एक्सप्लोअर करणार नाही. फक्त आमचं काय सेलिब्रेशन होतं मी तेवढंच तुम्हाला शेअर करेन. चला मी तुम्हाला दाखवते ध्रुवीत काय करतोय. मज्जा सुरू. पॉम पॉम. कसं अरे बापरे, अरे बापरे. बघा हे बघा, थोडा घाबरतोय, थोडासा हसतोय. हा नाही नाही, घाबरून जाईन पप्पा. जाऊ तिथे घोड्यावर. चला 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 चला, घोड्यावर बसू. तुगडुक तुगडुक गोडोबा. नाही पप्पा नाही, घाबरतोय. ध्रुवील घाबरतोय, जाऊ द्या. त्याच्यामुळे याच्यावर की त्याच्यावर हाऊस सगळे असते आपल्याला, की मुलांना कुठे बसवा कुठे नाही, पण ते त्यांच्या मूडवर डिपेंड असतं. आणि त्याला आता कुठेच बसायचं नाही म्हणजे नाही ध्रुवीला एवढं आवडत नाही ते, कारण की रात्र झाली ना, त्याला एवढं खेळणं एवढं आवडत नाही रात्री. कारण की रात्री कसं त्याला माहिती, आता झोपायची वेळ, आपली रूम मध्ये राहायची वेळ आहे, म्हणून थोडंसं अनकम्फर्टेबल वाटतं त्याला. पण छान वाटतं त्याला. आम्ही असलो सोबत, फक्त धरून धरून फिरा, मग त्याला कम्फर्टेबल वाटतं ना बेटा. मम्माचा बर्थडे आज. ध्रुवीन पहिल्यांदा माझ्या सोबत आहे. खरंच खूप स्पेशल आहे आजचा बर्थडे माझ्यासाठी. मागच्या वर्षी तो पोटात होता, थोडंसं टेन्शन होतं, कारण की माझी डेट पूर्ण झालेली होती. आणि म्हणजे मागच्या वर्षी ध्रुवीन माझ्या पोटात होता, आणि खरं तर तेव्हा थोडंसं टेन्शन होतं, एक्साइटमेंट होती ध्रुवीनच्या येण्याची, आणि डिलिव्हरीची फार मोठी टेन्शन होती डोक्यावर. तर असं एक्साइटमेंट नव्हतीच माझ्या त्या बड्डेला, पण ह्या बड्डेला ध्रुवीन माझ्यासोबत आहे. माझी पॉझिटिव्हिटी, माझी स्ट्रेंथ सगळं काही तो आहे, आणि म्हणून मला खरंच खूप छान वाटतंय ना बेटा. शेमड्या माझा. त्याच्या दुनियात असतात, पण लहान मुलांच्या ना खरंच लाईफ खूप वेगळी असते, त्यांची दुनिया फार वेगळी असते. बड्डेला मी हा ड्रेस घातलाय, जो मिनी व्लॉगमध्ये तुम्ही मागच्या बघितला असेल, कारण की नवीनच घेतलाय. आणि नचिकेतचं म्हणणं आहे जो ड्रेस मी घेतलाय आणि नवीन घेतलाय तोच ड्रेस. तर मी जो हा ड्रेस घातलाय तो नुकताच पुण्याची शॉपिंग तुम्ही बघितली असेल, फिनिक्स मॉलची, तिथून मी घेतला होता, आणि म्हणून मग हा घातला. कारण की नचिकेत म्हणत होते की जो मी ड्रेस घेतलाय नवीन तोच घाल. मग हा सकाळपासून मी घातलेलाच आहे. सकाळपासून काही व्लॉग शूट केला नाही, नॉर्मल लाईफ आपली जी आहे तीच आहे. बड्डे जरी असला तरी ध्रुवीन आहे माझ्यासोबत, आणि माझी लाईफ तशीच आहे. मम्मी जशी किंवा
एका मुला आणि आईची असते, म्हणून ती काय मी शूट केल्याने एक नॉर्मल लाईफ काय शेअर करायची, सगळ्यांची सारखीच तर असते, म्हणून एक जे स्पेशल असतात ओकेजन ते मी तुमच्यासोबत शेअर करत असते. आणि संध्याकाळी मग हे काही स्पेशल होतं जेवणाचं, त्यामुळे म्हटलं व्लॉग शूट करायला हवा की आपल्या बड्डेचा छोट्या मोठ्या आठवणी. तर नचिकेत आले इकडं पाणी घेऊन आणि ओ केक आणलाय. ध्रुवीन पण आलाय आता. आला इकडं माझ्या बड्डेचा केक. वर्षाच्या सुरुवातीला माझा पहिला केक येतो आमच्या घरात. आणि हे बघा कसा केक आणलेला आहे, थोडा ढुकू द्या. छान आहे ध्रुवीन. अरे बापरे, हे बघा ध्रुवीन. काय बेटा काय ओपन होतंय, बघ 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 काय इकडं बॉक्स मध्ये. आम्ही कॅन्डल मध्ये खुश आहे. हा आव ऐकलं नाव आव. हे बघा माझा केक आलेला आहे आणि स्ट्रॉबेरी स्पेशल. बर्थडे मीच ती. मस्त एक नंबर वाटते दिसायला. ध्रुवीन हे बघ काय आणलंय बघ पप्पांनी माझ्यासाठी. बघ काय आणलंय बेटा, हे बघ हे बघ इकडं इकडं बघ काय आणलंय ध्रुवीन. छान छान आणलंय हो. ध्रुवींसाठी पण आणणार आहे. ध्रुवींसाठी पण आणणार आहे. काय करणार आता मस्त सेलिब्रेशन छोटंसं झालेलं आहे आमचं आणि आम्हाला लागली भूक, तर आम्ही खातोय आता पटापट जेवण घेतो. चला 1,000 years later. तर आमचं जेवण झालेलं आहे, पूर्ण पोटभर जेवण झालं आहे. आणि त्याच्यानंतर डेझर्ट म्हणून मी खाते माझा बड्डेचा केक. हा जो हाफ खतम केलेला आहे तो पूर्ण मीच खाल्ला आहे. इतका टेस्टी आणि इतका छान केक आणला आहे नचिकेत. थँक्यू सो मच फॉर दिस स्पेशल केक. आणि तो म्हणजे माझा आवडता स्ट्रॉबेरी फ्लेवर. मला खरंच खूप जास्त आवडते स्ट्रॉबेरी आणि त्यात पूर्ण केक स्ट्रॉबेरीचा आहे. तुम्हाला मी जवळून दाखवते. आत सुद्धा की स्ट्रॉबेरीचा केक आहे आणि आत बघा सगळी स्ट्रॉबेरी लेअर केलेल्या आहेत त्यांनी स्ट्रॉबेरीच्या. कस्टमाइज आहे का हा? कस्टमाइज नाही आहे, फक्त स्ट्रॉबेरी फ्लेवर केक आहे बरोबर. डिलिशियस. आमचं जेवण झालंय, माझं डेझर्ट पण झालंय, माझा केक खाऊन. आणि नचिकेतचं पण फुल टाईट झालंय. ध्रुवीने दूध पिलंय. नॉनव्हेज खाताना त्याने व्हेज खाल्लंय, म्हणजे दूध पिलं व्हेज प्युअर. तर चला आता निघतोय आम्ही घरी. चलो चलते.